ॐ महालक्ष्मी नमः। ॐ महालक्ष्मी नमः। ॐ महालक्ष्मी नमः। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। प्रियंका बोलते या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आता मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे। तो आध्यात्मिक दृष्टीने शांतता देणारा असा हा महिना आहे। ह्या महिन्यात दर गुरुवारी सर्व स्त्रिया व्रत करतात। हे व्रत केल्याने मनाची शांतता, सौभाग्याचं लेणं असं हा व्रत केल्याने आपल्याला ते व्रत फळतं। हे व्रत करण्यासाठी आपण गुरुवारी सकाळी उठून अंघोळ करून आणि चांगले वस्त्र घालून आपण हे व्रत करावे आणि हे व्रत करताना पिवळे किंवा सफेद कपडे आपण घालावेत। हे व्रत केल्यावर आपण असं जसं हे मी आता श्री महालक्ष्मी देवीची स्थापना केली आहे असं रांगोळी काढून त्याच्यावरती चौरंग ठेवून अशी महालक्ष्मी देवीची स्थापना करावी। पिवर तुपाचा दिवा महालक्ष्मीला लावावा। महालक्ष्मीला खीर पुरी याचा नैवेद्य दाखवावा। त्याची पोथी वाचावी। ती पोथी पूर्ण वाचून झाली त्यानंतर थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा। असा हा व्रत दर गुरुवारी करावा। केव्हा 4 गुरुवार येतात, केव्हा 5 गुरुवार येतात आणि शेवटच्या गुरुवारी हे व्रत पूर्ण झाले की आपण ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्यांनी स्त्रियांना बोलून हळदी कुंकवासारखं त्यांना हळद कुंकू लावून त्यांना त्यांचं सौभाग्याचं लेणं द्यावं। असं हा व्रत केल्यानंतर तो पूर्ण होतो। असा हा व्रत दर गुरुवारी आपण करावा। श्री स्वामी समर्थ।